गणपती बाप्पा मोरया। सकाळी 5 वाजता मुंबईहून निघालो। 7 वाजेपर्यंत पनवेल ओलांडले। जुन्या मुंबई पुणे महामार्गाने चौक मार्गे अंबा नदीच्या पात्राशी शेजारून पाली गावात पोहोचलो। पाली गावात कुठे उभे राहिले आणि वर पाहिलं की सरसगड किल्ला दिसतो। माझा यंदाच्या पावसाळ्यातला पहिला ट्रेक किल्ले सरसगड। सकाळी 10 वाजता गड सर करायला सुरुवात केली आणि साधारण 1 वाजेपर्यंत गडमाथ्यावरील शंकराच्या मंदिराकडे पोहोचलो। गड चढत असताना आपल्याला पाली गाव आणि अंबा नदी पात्र परिसर दिसत राहतो। गडावर चढताना आपल्याला 3 टप्पे पार करावे लागतात। पहिल्या टप्प्यात गडाखालील डोंगर चढायला अर्धा पाऊण तास लागतो। दुसऱ्या टप्प्यात एकाच कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या चढून आपण पाली दरवाजाकडे पोहोचतो। पायऱ्या चढण्या अगोदर एक गुहा आहे। या पायऱ्या पावसामुळे निसरड्या झालेल्या, त्यामुळे सावकाश चढाव्या लागल्या। पाली दरवाजाकडून गडाची तटबंदी सुरू होते। पाली दरवाजाकडे वरती दक्षिण बुरुज आहे। दक्षिण बुरुजाकडून उजवीकडे तटबंदीला लागूनच उत्तर बुरुजाकडे जाणारी वाट आहे। या वाटेवर तटबंदीत खोदलेली पाण्याची टाकी आहे। त्यातल्या एका पाण्याच्या टाकीतून मी पिण्यास पाणी भरून घेतले। उत्तर बुरुजाकडे गडाचे अजून एक प्रवेशद्वार आहे। आम्ही बाले किल्ला चढताना दक्षिण बुरुजाकडून चढलो आणि उतरताना उत्तर बुरुजाकडून उतरलो। गडमाथ्यावर पडलेल्या वाड्याचे अवशेष, एक तळे आणि शिवमंदिर आहे। सरसगड किल्ल्यावर संवर्धन मोहीम नियमितपणे राबवण्यात येत असावी त्याचा पुरावा म्हणजे किल्ल्यावर कचरा अजिबात नव्हता। तसेच चौचकूप आणि पाण्याची टाकी अशा ठिकाणी नव्या कोऱ्या पाहत्या होत्या। याचे श्रेय त्या मावळ्यांना जाते जे घरदार सांभाळून गड संवर्धन करतात, जेणेकरून महाराष्ट्राच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपण या मराठी मातीत जन्मलो याचा अभिमान वाटेल। हिरव्यागार निसर्गरम्य गड परिसराचा आनंद घेत फोटोग्राफी करत निवांत ट्रेक केला। पाऊस येऊन जाऊन होता। सोसाट्याचा वारा सुटलेला। आम्ही दुपारी 2 वाजता गड उतार व्हायला सुरुवात केली आणि 5:30 पर्यंत पायथ्याच्या पाली गावात पोहोचलो। उशीर झालेला म्हणून लांबूनच बाप्पाचं दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने निघालो। जय हिंद, जय महाराष्ट्र।